काय तुम्हाला वाटतं का एकत्रित येतील वाटचाली? नाही, हा प्रश्न तुम्ही त्या दोघांनाच विचारलेला बरोबर. आजची घडीला मराठी माणसासाठी आणि मराठीच्या मुद्द्यावर दोघे एकत्र येत आहेत, हीच एक चांगली घटना आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सकारात्मक अशी पावलं पडतायत. ही एक देवाच्या कृपेने महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी चांगली घटना आहे. परंतु यापूर्वी देखील 8 वर्षांपूर्वी देखील गिरणी कामगारांच्या मोर्चाकरता गिरणी कामगार कृती समितीने जे आंदोलन ठेवलेलं होतं भायखळा ते आझाद मैदानापर्यंत, त्या मोर्चाला देखील दोन्ही ठाकरे एकत्रित आलेले होते. त्यानंतर गिरणी कामगार हा देखील मराठी माणूस आहे आणि त्यानंतर मराठी भाषेच्या आंदोलनाकरता हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतात आहेत. खरं तर आत्ता दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येत असतील तर त्याच्या पुढची बोलणी करायला तुम्ही तयार आहात का त्यांच्यासोबत? नाही, मी बोलणे करणारे कोण आहे? बोलणे करणारे नेते असतात, त्यांचे नेते यांचे नेते असतात. मी फक्त मामा म्हणून दोघांना एकत्र येण्याचं स्वप्न बघत असतो आणि ते लवकरच पुरं होईल अशी मला पूर्ण खात्री आहे. आज एक एक पावलं पुढे आलेत, पुढे एक एक हात त्यांचे पुढे येऊन एकत्र येतील असं मला वाटतं. राजकीय दृष्ट्या जरी म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्रित येणार हे पुढचं समीकरण म्हटलं जातं, परंतु कौटुंबिक दृष्ट्या देखील दोन्ही भाऊ वेगळे झालेले होते काही कालांतरासाठी. कुटुंब म्हणून एकत्र येण्याकरता तुम्ही काही सल्ला वगैरे त्या संदर्भात काही तुम्ही पुढे काही करणार आहात का? पुढचं पाऊल तुम्ही घेणार आहात का? नाही, सल्ला देण्यावेळी ते काही लहान आहेत, ते दोघेही मॅच्युअर्ड आहेत आणि मी सल्ला देण्यापेक्षा त्या दोघांना या सगळ्या गोष्टीची चांगली जाण आहे आणि ह्यात पुढची पावलं ही नक्कीच यशस्वी आणि सकारात्मक असतील अशी आपण सर्वांनी तुळजाभवानीकडे प्रार्थना करूया आणि ते नक्की ती या गोष्टीला यश दिलं असं मला वाटतं. परंतु एकीकडे हिंदी सक्तीकरणाविरोधात दोन्ही ठाकरे एकवटलेले आहेत. दोन्ही ठाकरेंनी वेगवेगळे मोर्चे सांगितलेले होते आणि आता दोन्ही ठाकरे एकत्रित मोर्चामध्ये एकत्रित दोघेही भाऊ उतरणार आहेत. त्यामुळे कुठेतरी राजकीय पटलावरती मात्र ठाकरेंचा द्वेष करणारे जी लोक आहेत राजकीय मंडळी, त्यांनी मात्र या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देण्यास सुरुवात केलेली आहे. काय वाटतं या सगळ्या एकंदरीतच राजकारणात? नाही, कोणी काय प्रतिक्रिया द्यावी हा त्यांचा प्रश्न असतो. शेवटी मी एक मामा म्हणून एवढंच म्हणेन की वेळेच्या आणि तारखेला तरी दोघांना सहमती मिळाली हे एक शुभ गोष्ट आहे. एक चांगली घटना पुढे घडण्याची वेळ जवळ आली आहे असं मला वाटतं. परंतु ही दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते वारंवार कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टींकरता एकाच मंचावरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. लग्न समारंभ असेल, आंदोलन 8 वर्षापूर्वी गिरणी कामगारांचं आंदोलन असेल, आत्ताचं हे येणारं आंदोलन असेल. परंतु सध्याचं जे राजकीय गणित पाहता दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या जरी एकत्रित आले तरी काय चित्र बदलेल राज्यातलं? नाही, काय चित्र बदलेल आणि काय नाही बदलेल हे मी आत्ताच सांगू शकत नाही, कारण मी राजकारणात एवढा डीप अभ्यास करत नाही. पण एकच आहे की मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना बळ मिळेल आणि मराठी माणसाची जी आजची काय होते आहे की जी सध्याचे डोंबिवली कल्याण ज्या घटना घडल्या त्याला आळा बसेल. परंतु पण सातत्यानं भाजपचं राज्य आल्यापासून अर्थात महायुतीचं हे सरकार आल्यापासून सातत्यानं मराठी कुटुंबांवरती होणारा अन्याय, मराठी व्यक्तींवर होणारा अन्याय हा पदोपदी पाहतोय आपण. म्हणजे अर्थात सोसायटीमध्ये राहण्यापासून ते ट्रेनमध्ये चढण्यापर्यंत एका मराठी व्यक्तीला ज्या पद्धतीने जो त्रास सहन करावा लागतोय त्या सगळ्या त्रासाला आता या सगळ्या आंदोलनामुळे वाचा फुटेल? नाही, वाचा फुटेल आणि एक प्रकारे मराठी माणसाला एक जोर येईल की आपण म्हणतो ना की आपल्या मागे कोणतरी उभं राहिलेलं आहे याची एक मनोमन अशी खात्री होईल आणि त्या दृष्टिकोनातून पुढे मराठी माणसाच्या नक्कीच भलं होईल असं मला वाटतं. तुम्ही दोघांचे मामा आहेत, अर्थात तुम्ही दोघांचा बॉन्ड जुळवणारे एक व्यक्ती आहात. तुम्ही देखील या आंदोलनामध्ये तुम्ही स्वतः सहभागी होणार का? कारण की मराठी माणूस, मराठी भाषा, मराठी अस्मिता वाचवण्याकरता सगळे मराठी एकत्रित येणार आहेत. तुम्ही देखील दोन्ही भाषांच्या सोबतीला या सगळ्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होणार का? नाही, नक्कीच ना. मराठी माणूस म्हणून तर मी नक्कीच येईन आणि मामा म्हणून तर मला खूप आनंद होईल दोघांना एकत्र बघितलं.
सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एका मंचावरती येतात, परंतु त्यांची जी नेक्स्ट जनरेशन आहे अर्थात अमित ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, हे यांचं मात्र अजूनपर्यंत कोणत्याच पद्धतीची बातमी समोर बाहेर येताना पाहायला मिळत नाही. त्यांचं कम्युनिकेशनचं असेल, बाकीच्या गोष्टी, त्या दोन्ही तरुण नेत्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? अर्थात तुम्ही मामा आहेत त्या. नाही, ते त्यांची मुलं आहेत ती फार लहान आहेत. त्यांना अजून या राजकारणामध्ये त्यांनी सकारात्मकच भाग घेतलेला आहे आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं सुद्धा ते ह्या सगळ्या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद देतात. एक शेवटचाच प्रश्न, खरं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतात आहेत, पुन्हा तोच विचारायचा आहे विषय आहे, कारण की दोन्ही मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येतात आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे, तुम्ही अर्थात जसं काय म्हणालात की वेळ आणि काळ संपूर्ण जुळवून आली आहे, त्या पद्धतीने आता वेळ आणि काळ ही राजकीय दृष्ट्या देखील जुळवून येणार का? कारण की आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे पुढे काय होणार हा प्रश्न संपूर्ण राज्याच्या नाही तर देशाच्या जनतेला लागलाय. नाही, पुढे काय होणार हे जनता ठरवेल. फक्त आजच्या घडीला जे मराठीवर अन्याय होतोय त्याला नक्कीच कुठेतरी बळ मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते चंदूमामा वैद्य, चंद्रकांत वैद्य, जे ठाकरे बंधूंचे मामा आहेत. त्यांनी अनेक वेळा दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित व्हावे यासाठी खूप प्रयत्न केलेले होते, परंतु काही कारणांमुळे आले नाही. परंतु आता 5 जुलैला मात्र दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते हिंदी सक्तीकरणाच्या विरोधातल्या मोर्चाला एकत्रित येणार आहे. त्यामुळे ही चांगलीच गोष्ट आहे मराठी माणसांसाठी. आगामी काळात पुढे काय राजकीय चित्र होईल हे मला माहीत नाही, परंतु या आंदोलनात मी देखील सहभागी होणार असं मत जे आहे ते चंद्रकांत वैद्य यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.